वेलकम टू बेस्ट फॉर MPSC चॅनल. यामध्ये आपण न्यायव्यवस्था पाहणार आहोत डिटेल स्टेप बाय स्टेप. न्यायालयांमध्ये सर्वात अगोदर येतं सर्वोच्च न्यायालय, त्यानंतर येतं उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय. सर्वोच्च न्यायालय कलम 124 ते 147 मध्ये सांगितले. उच्च न्यायालय हे 214 ते 231 मध्ये, कनिष्ठ न्यायालय 233 ते 237 मध्ये. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही 28 जानेवारी 1950 ला झाली. त्यानंतर मग कलम जी 1935चं फेडरल कोर्ट होतं त्याच्या ऐवजी म्हणजे त्याच्या जागी सर्वोच्च न्यायालय आलं 28 जानेवारी 1950 ला. त्यामध्ये कलम 124 ते 147 मध्ये त्याबद्दलची सर्व माहिती सांगितलेली आहे. तर आपण पाहूयात कलम 124(1) मध्ये काय सांगितलंय. भारताचं एक सुप्रीम कोर्ट असेल, त्यामध्ये एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश असतील. अन्य न्यायाधीश किती असतील त्यांची संख्या संसद ठरवेल, हे घटनेनं सांगितलंय. सध्या सुप्रीम कोर्टामध्ये एक सरन्यायाधीश, 30 अन्य न्यायाधीश असे टोटल 31 न्यायाधीश सध्या सुप्रीम कोर्टात आहेत. मूळ घटना म्हणजे जेव्हा सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली तेव्हा कोर्टात एक सरन्यायाधीश, 7 अन्य न्यायाधीश असे टोटल 8 न्यायाधीश होते. संसद वेळोवेळी कायदा करून ही संख्या वाढवतं. त्यामध्ये सर्वात अगोदर 1956 ला 10 संख्या केली न्यायाधीशांची. अन्य न्यायाधीशांची प्लस सरन्यायाधीश अशी टोटल 11. सेम इथे पण 1960 ला 13 अन्य न्यायाधीश, 1977 ला 17 अन्य न्यायाधीश, 1986 ला 25 अन्य न्यायाधीश आणि 2009 ला 30 अन्य न्यायाधीश होते. त्यानंतर 124(4) मध्ये काय सांगितलंय न्यायाधीशांच्या नेमणुकीबाबत. तर न्यायाधीशांची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. त्यामध्ये सरन्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टातील आणि हायकोर्टातील न्यायाधीशांचा विचार घ्यावा लागतो. आणि अन्य न्यायाधीशांची नेमणूक करताना सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील न्यायाधीशांचा विचार घ्यावा लागतो. मग विचार घ्यावा याबाबत काही क्लिअरिटी नव्हती. जी 2 ते 3 वाद झाले न्यायाधीशांचे जे काही खटले झाले त्यामध्ये क्लिअर होत गेलं. त्यामध्ये सर्वात पहिला जो न्यायाधीशांचा खटला झाला 1982 ला, त्यामध्ये न्यायाधीशांची नेमणूक करताना राष्ट्रपतींनी विचार घेणं म्हणजे इतर न्यायाधीशांचे, हायकोर्टातील आणि सुप्रीम कोर्टातील, म्हणजे केवळ मतांचं आदान प्रदान करणं होय. त्यांच्यामध्ये एकमत व्हायलाच पाहिजे हे काही गरजेचं नव्हतं. त्यानंतर पुढे न्यायाधीशांचा खटला 1993 ला जो झाला त्यामध्ये विचार घेणं म्हणजे एकमत होणं हे सांगितलं 1993च्या खटल्यात. त्याचबरोबर त्याच खटल्यामध्ये असं सांगितलं गेलं की सरन्यायाधीशांचा सल्ला अन्य न्यायाधीशांच्या नेमणुकीबाबत ते जे सांगतील ते राष्ट्रपतींवर बंधनकारक. परंतु असा सल्ला सरन्यायाधीशांनी देताना 2 ज्येष्ठतम न्यायाधीशांचा सल्ला घेणं आवश्यक आहे असं सांगितलं गेलं. त्यानंतर न्यायाधीशांचा तिसरा खटला झाला. त्यामध्ये काय सांगितलं गेलं की सरन्यायाधीश, आता अगोदर 2 ज्येष्ठतम न्यायाधीशांचा सल्ला घेणं कंपल्सरी होतं, पण आता 4 न्यायाधीशांचा सल्ला घ्यायला लावला. आणि त्यापैकी दोघांचं जरी मत प्रतिकूल पडत असेल, एकमत होत नसेल दोघांचंही, 2 जण विरुद्ध बाजूला जात असतील, तर असा सल्ला राष्ट्रपतींना सरन्यायाधीश देणार नाहीत किंवा त्यांनी देऊ नये. आणि असा सल्ला दिला तर तो राष्ट्रपतींवर बंधनकारक असणार नाही. परंतु जर अनुकूल मतं असतील 3 लोकांचे, तरी तो सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक होईल. त्यानंतर पुढे आहे सरन्यायाधीशांची नेमणूक. ज्येष्ठतम न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती सरन्यायाधीश म्हणून करतात.
हा रिवाज 1950 कोर्ट स्थापन झाल्यापासून 73 पर्यंत पाळला गेला. परंतु 73 आणि 77 अशा 2 घटना होत्या की जिथे ज्येष्ठतम सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठतम न्यायाधीशाला सरन्यायाधीश केलेलं नव्हतं. 1973 ए एन रे यांची नेमणूक, तर 1977 MU बेक यांची नेमणूक केली. परंतु न्यायाधीशांचा जो दुसरा खटला झाला 1993, त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की केवळ ज्येष्ठतम न्यायाधीशालाच सरन्यायाधीश म्हणून नेमलं जाईल. त्यानंतर पुढे न्यायाधीशांची पात्रता सांगितलेली आहे. पात्रतेमध्ये पहिल्यांदा सांगितलं तो भारताचा नागरिक असला पाहिजे. यामध्ये किमान वयाची पात्रता नाही आहे, जशी की लोकसभा किंवा राज्यसभामध्ये सांगितलं जातं की लोकसभेला 25 वर्ष पूर्ण पाहिजे, राज्यसभेला 30 पाहिजे. तर याबाबत असं ह्यांनी काही वयाची पात्रता घटनेत सांगितलेली नाही आहे. पण पुढील पात्रता सांगितल्यात की तो भारताचा नागरिक पाहिजे, 5 वर्ष न्यायाधीश पाहिजे तो कुठल्याही हायकोर्टात, एका हायकोर्टात सलग किंवा 2 किंवा अधिक हायकोर्टांचं मिळून 5 वर्ष पूर्ण त्यांनी न्यायाधीशपद भूषवलेलं पाहिजे. त्यानंतर 10 वर्ष वकिली केलेली पाहिजे. परंतु ही 10 वर्ष काउंट करताना जिल्हा न्यायाधीशाहून कनिष्ठ पदावर असेल तर ते काउंट होणार नाही, त्यापेक्षा किंवा ते पद असेल तरच काउंट होईल. त्यानंतर तो निष्णात कायदेपंडित असला तरीही तो न्यायाधीश होण्यास पात्र असेल. त्यानंतर त्यांना शपथ ही राष्ट्रपती देतात किंवा ते जे एखादा व्यक्ती नेमून देत शपथ देण्यासाठी न्यायाधीशांना, ती व्यक्ती त्यांना शपथ देते. त्यानंतर आहे पदावधी. पदावधीमध्ये काय सांगितलंय की घटनेने तो काही निश्चित केलेला नाही, जसं राज्यसभा किंवा लोकसभा सदस्यांचा 5 वर्षांचा पदावधी असतो. तर इथे फक्त घटनेनं तरतूद सांगितलेली आहे की वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते पदावर राहू शकतात. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, हायकोर्टाचे न्यायाधीश 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहतात. ते राजीनामा आपला राष्ट्रपतींना संबोधून लेखी देतात, राष्ट्रपतींना संबोधून, कारण ह्यांची नेमणूक राष्ट्रपतींकडे होते, त्यामुळे ते राजीनामा हे राष्ट्रपतींनाच देतात किंवा त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. मग पदावरून दूर करण्यासाठी कलम 124(4) मध्ये काही डिटेल्स दिलेले आहेत. तर न्यायाधीशांना जेव्हा पदावरून दूर करायचं असतं ते पण राष्ट्रपतीच करतात, परंतु राष्ट्रपती संसदेचं समावेदन आल्यानंतरच हे करू शकतात. आणि संसद 2 कारणांमुळे असं समावेदन देऊ शकते, एकतर गैरवर्तवणूक किंवा ते आपल्या पदाची कार्य करण्यास अक्षम असतील तर त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. पदावरून दूर करण्याची पद्धत जो न्यायालयीन चौकशी कायदा 1968 आहे त्यानुसार त्यांना केलं जातं. मग त्यामध्ये सांगितल्यानुसार असा प्रस्ताव हा लोकसभा किंवा राज्यसभेतील सदस्य मांडू शकतात. लोकसभेतील 100 सदस्य आणि किंवा राज्यसभेतील 50 सदस्य अध्यक्ष किंवा सभापतींना सादर करतात. अध्यक्ष किंवा सभापती स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात. जर असा प्रस्ताव स्वीकारला तर त्यांना एक त्रिसदस्यीय समिती नेमावी लागते. त्या त्रिसदस्यमध्ये 3 सदस्य एकतर सुप्रीम कोर्टातील सरन्यायाधीश किंवा अन्य न्यायाधीशांपैकी एक असेल, एक हायकोर्टातील एक मुख्य न्यायाधीश आणि निष्णात कायदेपंडित असेल. मग ह्यांना जर तो अकार्यक्षम आणि गैरवर्तन आढळलं तर संसदेत तसा निर्णय देतात. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विशेष बहुमतानं हा प्रस्ताव संमत करणं गरजेचं असतं आणि नंतर मग ते राष्ट्रपतींकडे समावेदन देतात आणि मग तो पदावरून न्यायाधीश दूर होतो. आत्तापर्यंत अशा 3 घटना घडल्यात, परंतु त्या ते पूर्णत्वास शेवटपर्यंत गेलेल्या नाहीत. 1993 न्यायाधीश व्ही रामास्वामी ह्यांच्यावरती हा चौकशी त्यांची नेमली गेली होती, परंतु लोकसभेने तो असंमत केला गेला ठराव. त्यानंतर PD दिनकरन आणि सौमित्र जैन हे जे दोघे होते ह्यांच्यावर ही प्रक्रिया चालू केली होती, परंतु त्यांनी ती मध्येच राजीनामा दिल्यामुळे ह्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर आहे पगार भत्ते. ते पगार आणि भत्ते घटनेच्या कलम 125 मध्ये सांगितलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे पगार, भत्ते, विशेष अधिकार, अनुपस्थिती रजा आणि पेन्शन या सर्वांवर संसदीय कायद्यानुसार ह्यांचं काम चालतं.
ह्यांना पेन्शन ही 50% मासिक पगाराच्या 50% दिली जाते. संसद कायदा करते आणि त्यानुसार ह्यांना दिलं जातं आणि ते भारताच्या संचित निधीतून त्यांना पगार पेन्शन दिली जाते सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना. 125(2) मध्ये काय सांगितले की जेव्हा ह्यांची न्यायाधीशांची नेमणूक होईल त्यांच्या नेमणुकीनंतर वरील ह्या ज्या काही बाबी आहेत त्यामध्ये त्यांना नुकसानकारक असे बदल संसदेला करता येत नाही. फक्त वित्तीय आणीबाणी हा त्याला अपवाद आहे. 126 मध्ये हंगामी सरन्यायाधीशांची नेमणूक याबद्दल सांगितलेलं आहे. हंगामी सरन्यायाधीश का नेमवावे लागतील? जर सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांचं पद रिक्त असेल, ते अनुपस्थित असतील किंवा काम करण्यास असमर्थ असतील तर हंगामी सरन्यायाधीश नेमवावा लागतो. तो राष्ट्रपती नेमतात. सुप्रीम कोर्टातीलच एखाद्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. त्यानंतर कलम 127 त्यामध्ये तदर्थ न्यायाधीशांची नेमणूक याबाबत सांगितलेलं आहे. मग अशा न्यायाधीशांची नेमणूक गणपूर्ती करण्यासाठी करावी लागते. ही नेमणूक राष्ट्रपती करतात. जसं सरन्यायाधीश ची नेमणूक राष्ट्रपती करतात तसं इतर न्यायाधीशांची नेमणूक ही सरन्यायाधीश करतात. ते पण हायकोर्टातील न्यायाधीश घेतले जातात. मग त्यासाठी त्यांना सरन्यायाधीशांना राष्ट्रपतींची पूर्वसंमती घ्यावी लागते. ज्या हायकोर्टातील न्यायाधीश घ्यायचा तेथील मुख्य न्यायाधीशांची त्यांचा विचार घ्यावा लागतो. मग कोणत्या व्यक्तीला घेऊ शकतात? जर ती व्यक्ती सुप्रीम कोर्टात न्यायाधीश होण्यास पात्र असेल, तिने सुप्रीम कोर्टातील कामांना अग्रक्रम दिला असेल आणि सुप्रीम कोर्टात मग त्या व्यक्तीला सुप्रीम कोर्टातील सर्व अधिकार प्राप्त होतात. पुढे आहे मग निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक. ही सुद्धा सरन्यायाधीश करतात. कलम 128 अनुसार सरन्यायाधीश करतात निवृत्त न्यायाधीश. मग हे हायकोर्टातील असू शकतात किंवा सुप्रीम कोर्टातील असू शकतात. निवृत्त न्यायाधीश त्यासाठी राष्ट्रपतींची आणि निवृत्त न्यायाधीश दोघांचीही पूर्वसंमती असली पाहिजे आणि तो व्यक्ती सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश होण्यास पात्र असला पाहिजे. त्यालाही सर्व अधिकार, विशेष अधिकार आणि राष्ट्रपतींनी ठरवलेले भत्ते प्राप्त होतात. पुढे सांगितलेलं आहे कलम 129 अभिलेख न्यायालय. अभिलेख न्यायालय म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड. हे जे आहे ते आपले काही निर्णय असतात, त्यांनी काही जे निवाडे दिलेले असतात त्यांचं भविष्यात ॲज अ पुरावा म्हणून ते वापरू शकतात. त्यासाठी त्यांचं रेकॉर्डिंग ठेवलं जातं. त्यानंतर 129(2) मध्ये काय सांगितलंय की सुप्रीम कोर्टाला जर त्याचा कोणी अवमान केला तर त्याबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार घटनेने त्यांना प्रदान केलेला आहे. 1991 नंतर सुप्रीम कोर्टाला हायकोर्ट किंवा त्याच्या अधिकार क्षेत्रातील इतर न्यायाधिकरणांचा जरी अवमान केला तरी त्याबद्दल त्यांना शिक्षा देण्याचा अधिकार 1991 सुप्रीम कोर्टाला मिळालेला आहे. त्यानंतर पुढे आहे कार्यस्थान. कलम 130 मध्ये सांगितले सुप्रीम कोर्टाचं कार्यस्थान ते सध्या दिल्ली येथे आहे. मग हे सरन्यायाधीश जे असतात ते राष्ट्रपतींच्या संमतीनं इतर ठिकाणी हे हलवू शकतात, परंतु हे काही अनिवार्य नाही. ही एक स्वीकृती आहे. म्हणजे सरन्यायाधीशांना असं कुठलंही न्यायालय आदेश देऊ शकत नाही की ह्या ठिकाणी तुम्ही न्यायालय करा. हा सर्वस्वी सरन्यायाधीशांचा निर्णय आहे, पण त्यासाठी त्यांना राष्ट्रपतींची परवानगी आवश्यक असते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाची जी कार्यपद्धती आहे ती कशा प्रकारे चालते तर सुप्रीम कोर्ट हे स्वतः राष्ट्रपतींच्या संमतीने नियमन करतात कोर्टासाठी. त्यानंतर सर्व जे काही घटनात्मक खटले असतात आणि राष्ट्रपतींना कलम 143 अंतर्गत एक हक्क भेटलेला आहे. म्हणजे ते सुप्रीम कोर्टाशी सल्लामसलत करून काही गोष्टींवर त्यांचा निर्णय घेऊ शकतात. अशा 2 प्रकारच्या गोष्टींसाठी 5 न्यायाधीशांचं खंडपीठ हे निर्णय देत असतं आणि इतर ज्या काही बाबी आहेत त्यासाठी 3 न्यायाधीशांचं खंडपीठ निर्णय देतं. आणि
हे निर्णय खुल्या न्यायालयात दिले जातात आणि बहुमतानं दिले जातात, परंतु एखाद्या न्यायाधीशाचं मत वेगळं असू शकतं. त्यानंतर आता पुढे आपण सर्वोच्च न्यायालयाचे स्वातंत्र्य पाहूया. सर्वोच्च न्यायालयाला काय स्वातंत्र्य आहे त्या अगोदर त्याच्या भूमिका बघूयात. 4 प्रमुख भूमिका आहेत सर्वोच्च न्यायालयात. एकतर ते फेडरल कोर्ट आहे, अपिलाचा सर्वोच्च न्यायालय, म्हणजे ह्यानंतर कुठं अपील करता येत नाही, लास्ट स्टेज असते सर्वोच्च न्यायालय एखाद्या खटल्याचं अपील करण्याची. त्यानंतर नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण, त्यानंतर हा घटनेचा संरक्षण करता आहे. आता हे जे काही 10 दिलेले आहेत ते आहेत सुप्रीम कोर्टाचे स्वातंत्र्य. सेम हायकोर्टाबाबत पण हेच स्वातंत्र्य आहे. त्यांची नेमणुकीची पद्धत जी कलम 124(2) मध्ये सांगितलेली आहे आणि हायकोर्टासाठी 217 ही राष्ट्रपतींमार्फत होते. राष्ट्रपतींमार्फत जरी न्यायाधीशांची नेमणूक होत असली तरी ती राजकीय हस्तक्षेपापासून लांब आहे. त्यात राजकीय हस्तक्षेप अजिबात होत नाही. त्यानंतर त्यांना पदावधीची सुरक्षा दिलेली आहे. म्हणजे कलम 124(4) मध्ये काय सांगितलंय की त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत ही किचकट सांगितलेली आहे असं. त्यानंतर आहे निश्चित सेवा शर्ती. कलम 125(2) मध्ये काय सांगितलंय की त्यांचे जेव्हा नेमणूक होईल तेव्हा त्यांच्या पगार, भत्ते, रजा, विशेष अधिकार, पेन्शन यांमध्ये त्यांना नुकसानकारक होईल असा काही बदल करता येत नाही. त्याला अपवाद आहे, फक्त आणीबाणीच्या कालावधीत त्यांचे पगार कमी केले जाऊ शकतात. त्यानंतर ह्यांचा सर्व खर्च जो आहे तो संचित निधीवर भारित आहे, हे 146(3) मध्ये सांगितलंय. मग यामध्ये काय होतं, संसदेत ह्यांच्या पगारावर किंवा त्यांच्या खर्चावर चर्चा होऊ शकते, मात्र मतदान केलं जात नाही, कारण की तो खर्च हा भारताच्या संचित निधीवर अवलंबून आहे. हायकोर्टाबाबत थोडीशी गोष्ट वेगळी आहे. त्यांच्याबाबत पण विधिमंडळात चर्चा होईल परंतु मतदान होत नाही. त्यांचे पगार आणि भत्ते हे राज्याच्या संचित निधीवर अवलंबून आहेत, तर हायकोर्टातील न्यायाधीशांची पेन्शन ही भारताच्या संचित निधीवर अवलंबून आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाचं सर्वच पगार, भत्ते, पेन्शन हे भारताच्या संचित निधीवर अवलंबून आहे. त्यानंतर संसदेतील चर्चेवर निर्बंध. कलम 123 अन्वये जे काही न्यायाधीशांबद्दल चर्चा करू शकत नाही संसदेत, फक्त ही चर्चा जेव्हा त्यांना पदावरून दूर केलं जातं त्यावेळेस होऊ शकते. त्यानंतर 6 आहे निवृत्तीनंतर वकिली करण्यावर बंदी. हे कलम 124(7) हे आहे, कारण त्यांनी निस्पृहपणे सेवा करावी, त्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर वकिलीवर बंदी घालण्यात आलेली आहे. अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार 129(2) मध्ये दिलेला आहे की त्यांचा जर अवमान केला गेला तर सर्वोच्च न्यायालय त्यांना शिक्षा देऊ शकते. नंतर त्यांच्या स्टाफची नेमणूक ते सुप्रीम कोर्टा थ्रू सरन्यायाधीश त्यांच्या पद्धतीनं करतात. त्यानंतर ह्यांचं अधिकार क्षेत्र घटवता येत नाही. संसद हे अधिकार क्षेत्रात वाढ होऊ शकते आणि राज्य विधिमंडळ हायकोर्टांच्या अधिकार क्षेत्रात वाढ घडून आणू शकते, परंतु कमी करण्याचा अधिकार संसदेलाही नाही आणि विधिमंडळालाही नाही. त्यानंतर कार्यकारी मंडळापासून हे विभक्त आहे. हे कलम 50 म्हणजे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे त्यामध्ये सांगितले आहे की न्याय व्यवस्था ही कार्यकारी आणि कार्यमंडळापासून विभक्त ठेवण्यात आलेली आहे. पुढे आहे सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार, त्यांना कुठले कुठले अधिकार आहेत तर सर्वात पहिले पाहूया प्रारंभिक अधिकार क्षेत्र. हे आहे कलम 131 अनुसार. प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे जिथे डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात ते असे खटले दिले जातात. तर असे खटले कुठले कुठले असू शकतात तर केंद्र शासन विरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्य, केंद्र शासन व एक आणि अधिक घटक राज्य विरुद्ध एक किंवा अधिक घटक राज्य, आणि तिसरा आहे घटक राज्यातील आपापसातील तंटे. हे कुठल्या हायकोर्टात जात नाही, डायरेक्ट सुप्रीम कोर्टात जातात. परंतु
मग ह्या बाबत हे प्रारंभिक अधिकार क्षेत्र जे आहे ते असमावेशक आहे. म्हणजे हे खटले सुप्रीम कोर्टातच जाणार, हे दुसरा कुठलंही कोर्ट, हायकोर्ट यांचा समावेश करून घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रारंभिक अधिकार क्षेत्र याबाबतचं सुप्रीम कोर्टात हे असमावेशक आहे. मग यामध्ये काही काही गोष्टी वगळण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं राजकीय स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते काही प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येत नाही. केंद्र किंवा राज्याविरुद्ध जर खाजगी व्यक्तीनं केलेला खटलाही सुप्रीम कोर्टात जात नाही डायरेक्ट. आंतरराज्य जलविवाद, त्यानंतर वित्त आयोगासंदर्भित केलेल्या बाबी, केंद्र व राज्य दरम्यान काही खर्च व पेन्शन याबाबत समायोजन असेल तर ह्या 4 ते 5 गोष्टी आहेत ज्याही प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येत नाहीत, अपिलाद्वारे येऊ शकतात. त्यानंतर पुढे आहे केंद्र व राज्य यामध्ये व्यापारी स्वरूपाचे सामान्य तंटे असतील तर ते पण नाही येत केंद्र राज्य दरम्यानचे. त्यानंतर एखाद्या राज्याने केंद्राकडून वसुली करावयाची नुकसान भरपाई संबंधित खटले. आणि सर्वात शेवट आणि महत्त्वाचं काय की घटनेच्या प्रारंभापूर्वी काही करार झालेले त्यांबद्दलही गोष्टी डायरेक्ट सुप्रीम कोर्टाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येत नाहीत. पुढे दुसरा अधिकार आहे प्राधिलेख अधिकार, म्हणजे रिट्स. हे मूलभूत हक्काचे प्रकार आहेत, त्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलेले. प्राधिलेख म्हणजे काय तर 5 प्रकारचे प्राधिलेख काढता येतात. हेबियस कॉर्पस, मॅडमस, प्रोहिबिशन, सर्शिओरारी आणि को वॉरंट. हे कधी काढले जातात? सुप्रीम कोर्ट हे प्राधिलेख मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं असेल तर त्याबाबत कलम 132 अन्वये काढू शकतात. आणि सेम बाबत हायकोर्टही कलम 226 अन्वये प्राधिलेख काढू शकतो. म्हणजेच हा सुप्रीम कोर्टाचा अधिकार असमावेशक नाही. जसं प्रारंभिक अधिकार क्षेत्र होतं ते असमावेशक होतं, ते त्याच कोर्टात चालणार, सुप्रीम कोर्टात. इतर कोर्टात ते खटले चालणार नाही. परंतु ह्या प्राधिलेखाबाबत अगोदर हायकोर्टात व्यक्ती जाऊ शकते, त्यामुळे हे असमावेशक नाही, तर सुप्रीम हायकोर्टाला समवर्ती आहे. इनफॅक्ट हायकोर्टाचं जे अधिकार क्षेत्र आहे प्राधिलेख काढण्याचं ते सुप्रीम कोर्टापेक्षा अधिक व्यापक आहे. कारण सुप्रीम कोर्ट फक्त मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तरच प्राधिलेख काढू शकतं, तर हायकोर्ट इतर कायदेशीर बाबींबाबतही प्राधिलेख काढू शकतो. त्यानंतर तिसरं आहे अपिलाचं किंवा पुनर्विचाराचं अधिकार क्षेत्र. अपील सुप्रीम कोर्टात 4 बाबींबाबत 4 प्रश्नांसंबंधी करता येऊ शकतो. घटनात्मक प्रश्नांसंबंधी कलम 132 अन्वये, दिवाणी प्रकरणांबाबत हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात आपल्याला अपील करता येतं कलम 133 अन्वये, आणि फौजदारी प्रकरणांमध्ये कलम 134 अन्वये. आणि शेवटी आहे विशेष अनुज्ञेद्वारे अपील, जे कलम 136 अन्वये केला जातो. त्यामध्ये डिटेल फौजदारी खटल्यांबाबत सांगायचं झालं तर हायकोर्टानं जो निर्णय दिलेला असतो त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील करता येऊ शकतो. जर उच्च न्यायालयात अपील केल्यावर उच्च न्यायालयाने आरोपीला निर्दोष ठरविण्याचा निर्णय बदलून आरोपीस अपराधी ठरवून देहांताची शिक्षा दिली असेल, देहांताची दिली तर तो सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो ती व्यक्ती. किंवा एखाद्या दुय्यम न्यायालयाकडून हायकोर्टानं तो खटला स्वतःकडे घेतला आणि गुन्हेगाराला देहांताची शिक्षा दिली तरीही तो सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. म्हणजे 2 गोष्टी महत्त्वाच्या. जर एखाद्या खटल्याचा निर्णय देहांताची शिक्षा दिलाय तर तो जाऊ शकतो, किंवा एखादा खटला हायकोर्टानं त्याच्याहून कनिष्ठ न्यायालयाकडून काढून घेऊन स्वतःकडे घेतला आणि त्याचा निर्णय जर देहांताची शिक्षा दिला असेल तर तो सुप्रीम कोर्टाकडे अपील केला जाऊ शकतो. मग अपील जर हायकोर्टानं निर्णय किंवा प्रमाणित केलं, तुम्ही करू शकता अपील, तर तो सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. पहिल्या 2 ज्या बाबी आहेत त्यामध्ये
देहांताची शिक्षा आहे, त्यामुळे अपील हा ते करू शकतात. त्यासाठी काय हायकोर्टाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसते. पुढे आहे 1970 मध्ये ह्या फौजदारी खटल्यांच्या अपिलाबाबत थोडेसे 1970 मध्ये बदल केले गेले. तर ते बदल काय केले गेले, तर सुप्रीम कोर्टाच्या फौजदारी खटल्यासंबंधात पुनर्विचार जे आहे त्याच्या अधिकारात वाढ केली गेली. त्यानुसार हायकोर्टाचे जे निर्णय आहेत त्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात कशा प्रकारे अपील करता येईल, कुठल्या कुठल्या गोष्टींवरून करता येईल. जर अपील केल्यावर हायकोर्टाने निर्दोष ठरविण्याचा निकाल फिरून आरोपीला दोषी ठरवले, जर सुप्रीम कोर्टात एखादा खटला आला, त्याच्यापेक्षा दुय्यम न्यायालयातून हायकोर्टात अपील केलं गेलं आणि त्या हायकोर्टानं जर त्याला जन्मठेपेची किंवा 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली, तर त्या व्यक्तीला सुप्रीम कोर्टात अपील करता येईल. किंवा अपिलाच्या ऐवजी जर डायरेक्ट हायकोर्टानं दुय्यम कोर्टाकडून खटला काढून घेतला आणि त्या व्यक्तीला जन्मठेपेची किंवा 10 वर्षाची शिक्षा दिली, तरी त्याला सुप्रीम कोर्टात अपील करता येईल. या व्यतिरिक्त जर हायकोर्टानं त्याच्या अपिलीय अधिकार क्षेत्रात येणारे सर्व दिवाणी व फौजदारी खटले सुप्रीम कोर्टाच्या पुनर्विचाराच्या अधिकार क्षेत्रात ऑटोमॅटिकच येतात. पुनर्विचाराबाबत एक महत्त्वाची गोष्ट की सैनिकी न्यायाधिकरण किंवा कोर्ट मार्शल जे असतात ते वगळता देशातील इतर न्यायालयांनी आणि न्यायाधिकरणांनी कोणत्याही बाबत निर्णयाविरुद्ध विशेष अनुज्ञेद्वारे सुप्रीम कोर्टाचा स्वेच्छाधिकार आहे, म्हणजे ते स्वतःकडे तो खटला घेऊ शकतात. त्यांना पुनर्विचाराला सुप्रीम कोर्ट संमती देऊ शकतं. या गोष्टींचे 4 तरतुदी आहेत. हा काही विशेष अधिकार नाहीये किंवा हक्क नाहीये की जो व्यक्तीनं मागितला आणि त्याला दिला जाईल, जो 136 नुसार सांगितला जातो. हा स्वइच्छाधिकार आहे सुप्रीम कोर्टाचा. मग जर खटला अंतिम किंवा अंतरिम त्याचा निकाल लावून झाला असेल किंवा निकालाच्या प्रोसेसमध्ये असेल, तरी सुद्धा सुप्रीम कोर्ट हा खटला स्वतःकडे घेऊ शकतो. कुठल्याही बाबीत असू शकतो, तो घटनात्मक असू शकतो, दिवाणी असू शकतो, फौजदारी असू शकतो, आयकर, कामगार, महसूल, कुठल्याही बाबतीत असू शकतो. आणि हा अधिकार केवळ उच्च न्यायालयाचाच नाही, तर कोणत्याही न्यायालय किंवा न्यायाधिकरणाच्या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टाला वापरता येतो. फक्त सैनिकी न्यायालय सोडून हा जो अधिकार आहे तो कलम 136 मध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं की कलम 129 अन्वये सुप्रीम कोर्ट हे एक अभिलेख न्यायालय आहे. अभिलेख न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे कृती, प्रक्रिया, निर्णय, निवाडे यांची नोंद ठेवली जाते. आणि 129(2) अन्वये त्यांचा जर अवमान झाला तर सुप्रीम कोर्ट शिक्षा देऊ शकते. आणि 1991 नंतर सुप्रीम कोर्टाला इतर न्यायालयांच्या अवमानाबद्दल पण शिक्षा देण्याचा अधिकार मिळालेला आहे. तर न्यायालयाच्या अवमानामध्ये एकतर दिवाणी प्रकारचा अवमान असू शकतो, फौजदारी प्रकारचा असू शकतो. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रियेचा योग्य व अचूक अहवाल देणं, त्यानंतर एखाद्या बाबीचे निर्हेतुक प्रकाशन करणं, त्याचं वितरण करणं, न्यायिक कृतींवर केलेली योग्य व रास्त टीका, न्यायालयाच्या प्रशासकीय बाजूवर केलेले विधान, या बाबी काही न्यायालयाच्या अवमानासंबंधी समजल्या जात नाही. फक्त न्यायालयाच्या प्रक्रियेत जर पूर्वग्रह जाणून बुजून प्रक्रिया विस्कळीत केली असेल, हेतू परस्पर त्यांच्या कायद्याचं उल्लंघन केलेलं असेल किंवा हनन केलेलं असेल, तरच त्या गोष्टी न्यायालयाचा अवमान या गोष्टीमध्ये येतात. पुढे आहे सल्लागारी अधिकार क्षेत्र. यामध्ये महत्त्वाचं काय आहे, कलम 143 मध्ये सांगितलंय की राष्ट्रपती काही बाबतींमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला मागू शकतात. मग पुढील 2 मुद्द्यांबाबत ते निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घेऊ शकतात. जर उपस्थित झालेल्या
किंवा उपस्थित होण्याची शक्यता असलेल्या सार्वजनिक दृष्टीनं महत्त्वाचा प्रश्न असेल एखादा, मग तो सोडवण्याबाबत किंवा त्या कायद्याचे किंवा तथ्याचा प्रश्न असेल तर त्याबाबत राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाकडे सल्ला मागू शकतात. किंवा आपण पाहिलं होतं की घटनेच्या पूर्व काळात जे तह-करार वगैरे झाले ते प्रारंभिक अधिकार क्षेत्रात येत नाही. जर त्यामधून जर काही वाद उद्भवले तर त्याबाबत सल्ला राष्ट्रपती सुप्रीम कोर्टाला मागू शकतात. पहिली जी बाब आहे त्याबाबत सर्वोच्च न्यायालय काही आपलं त्यांना वाटलं तर ते सल्ला देऊ शकतात किंवा नाही देऊ शकत. परंतु दुसऱ्या बाब या घटनापूर्व जे तह करार वगैरे झाले त्याबाबतच्या वादाबाबत त्यांना काहीतरी निर्णय देणं बंधनकारक असतो आणि हे दोन्ही बाबत पण ते काही सल्ला देऊ, तो काही राष्ट्रपतींवर बंधनकारक नाहीये. पुढे आहे न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार. घटनेने 137 आहे न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे सर्वोच्च न्यायालयाला. केंद्र तसेच राज्यांच्या कायद्याची कार्यकारी आदेशांची घटनात्मकता तपासण्यासाठी न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार आहे. तर हा अधिकारची महत्त्वाची कारणे काय आहेत तर मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी जर एखाद्या कायद्यामुळे मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल तर त्याची घटनात्मकता तपासणं, त्याचं पुन्हा न्यायिक पुनर्विलोकन करणं गरजेचं असतं. तर केंद्र आणि राज्य यांमधील संघराज्य संतुलन राखण्यासाठी आणि घटनेच्या सर्वोच्चतेचे तत्व अबाधित ठेवण्यासाठी न्याय पुनर्विलोकनाचा अधिकार घटनेनं सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. असं काही तर सर्वोच्च न्यायालय हे घटनात्मक वैधतेला कधी आव्हान देतं किंवा कुठल्या गोष्टींचं पुनर्विलोकन केलं जातं. जर तो कायदा मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत असेल तर तो न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत येतो. किंवा जर तो कायदा ज्या कार्यकारी मंडळाने केलाय त्याच्या अधिकार क्षेत्रातच नाहीये तरी सुद्धा केला तर त्याबाबतची घटनात्मकता तपासणं किंवा तो न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधिकारात येतो. आणि घटनात्मक तरतुदींचे जर उल्लंघन करणारा एखादा कायदा असेल तर तो सुद्धा न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत येतो. पुढे मग इतर अधिकार सांगितलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचे. तर त्या इतर अधिकारांमध्ये काय तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीबाबत काहीही विवाद झाला तर तो विवाद सोडवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टात आणि त्यांचा निर्णय अंतिम असतो. UPSCचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या सर्व गोष्टींबाबत नेमणूक, त्यांच्या पदाबाबत त्यांची वागणूक आचरणाबाबत, दोषी ठरवणं, पदावरून दूर करणं यांबाबत निर्णय सर्वोच्च न्यायालय घेते आणि तो निर्णयही राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो. कलम 137 मध्ये स्वतःच्या निर्णयांचं पुनर्विलोकन करू शकतं सुप्रीम कोर्ट. त्यांनी जरी एखादा निर्णय दिला पुढे काही त्याच्यावर मूलभूत हक्कांचं त्या कायद्यामुळे उल्लंघन होत असेल किंवा तो घटनेची सर्वोच्चता अबाधित राखणारा नसेल तर त्या गोष्टीचं ते पुनर्विलोकन करू शकतात. कलम 141 अन्वये सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय असतात ते सर्व न्यायालयांवर बंधनकारक आहेत. घटनेचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकारही सुप्रीम कोर्टाला इतर न्यायालयांवर पर्यवेक्षण नियंत्रणाचा अधिकार आहे. आणि संघसूचीबाबत संसद सुप्रीम कोर्टाला काही अधिकार देऊ शकतं आणि राज्य सरकार त्यांच्या राज्यसूचीबाबतही काही अतिरिक्त अधिकार क्षेत्र हे सुप्रीम कोर्टाला प्रदान करू शकतं. तर सर्वोच्च न्यायालयातील जे संसद संख्या ठरवली त्या व्यतिरिक्तही इतर प्रकारचे न्यायाधीश वगळता अन्य न्यायाधीश वगळताही काम करणारे न्यायाधीश असतात, वकील असतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे नोंदणीकृत वकील, पुढे आहे वरिष्ठ वकील आणि इतर वकील. नोंदणीकृत वकिलाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय की हे जे वकील असतात त्यांना सुप्रीम कोर्टात कोणतेही कागदपत्रे मुद्दे मांडण्याचा अधिकार, ते नोंदणीकृत वकील स्वतःची बाजू मांडू शकतात, पक्षकाराच्या वतीनं काम करू शकतात.
वरिष्ठ जे वकील असतात ते हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टानं मान्यता दिलेले वकील असतात. वरिष्ठ वकील सुप्रीम कोर्टाच्या नोंदणीकृत वकिलाशिवाय किंवा भारतातील इतर कोणत्याही न्यायालयात न्यायाधिकरणात कनिष्ठ वकिलाशिवाय उपस्थित राहू शकत नाही. त्याचप्रमाणे ती बाजू मांडणे, प्रतिज्ञापत्र याविषयी सूचना स्वीकारणे, साक्ष देण्याबाबत सल्ला देणे, भारतातील कोणत्याही न्यायालयात न्यायाधिकरणात दस्तऐवज बनवण्याचे काम करू शकत नाहीत. त्यांना न्यायाधीश जे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टात काम करतात किंवा हे जे नोंदणीकृत वकील आहेत त्यांच्या आधारित काम करता येतं. इतर जे वकील असतात 1961च्या वकिली कायद्यानुसार कोणत्याही राज्य वकील परिषदेमध्ये नोंदणी केलेले वकील म्हणजे इतर वकील हे सुप्रीम कोर्टात पक्षकाराच्या वतीने फक्त उपस्थित राहू शकतात, बाजू मांडू शकतात, परंतु काही कागदपत्र यांना सादर करण्याचा अधिकार नसतो. न्यायिक पुनर्विलोकन ही एक कॉन्सेप्ट आहे. ह्याचा जो उगम आहे तो अमेरिकेमध्ये झालाय. सर्वात पहिल्यांदा जॉन मार्शल याने मार्बरी व्हर्सेस मॅडिसन ह्याच्या खटल्यात आहे त्यावेळेस याचा उल्लेख केला गेला. त्यानंतर आपल्या राज्यघटनेत जरी ह्याचा उल्लेख नसला तरी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाला न्यायिक पुनर्विलोकनाबाबत गोष्टी अनेक कलमांमधून तरतूद त्याबाबतची केलेली आहे. न्यायिक पुनर्विलोकनाच्या 2 गोष्टी येतात, एक न्यायिक सक्रियता आणि जनहितार्थ याचिका. न्यायिक सक्रियता ही जी आहे ह्याचा उगम आणि विकास ही अमेरिकेत झाला. ऑर्थर ज्युनियर यांनी केला आणि भारतात V.R. कृष्ण अय्यर, P.N. भगवती, चिन्नप्पा रेड्डी आणि D.A. देसाई. न्यायिक सक्रियता म्हणजे काय तर नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि समाजात न्यायाला चालना देण्यासाठी न्याय संस्थेने स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणं म्हणजे न्यायिक सक्रियता. आणि पुढे न्यायिक जनहितार्थ याचिका ही न्यायिक सक्रियतेचाच एक भाग आहे. ह्याचा हुकम आणि विकासही अमेरिकेत झालाय. कशासाठी असते ही तर आतापर्यंत प्रतिनिधित्व न मिळालेल्या गटांना व हितसंबंधियांना कायदेशीर पद्धतीनं बाजू मांडण्याची संधी मिळाली म्हणून ही संकल्पना. ह्याचे भारतातील प्रणेते हे V.R. कृष्ण अय्यर आणि P.N. भगवती हे आहेत. पुढे आहे कलम 214 ते 232 जे उच्च न्यायालयांबाबतचे तरतुदी, त्यांचे न्यायाधीशांचे संघटन, अधिकार क्षेत्र यांबाबत माहिती देतात. कलम 214 आहे. कलम 214 काय सांगते? राज्यांसाठी उच्च न्यायालय. 215 उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असतील. 216 उच्च न्यायालयांच्या संरचनेबाबत आहे. 217 न्यायाधीशांची नियुक्ती व शर्ती. 218 सुप्रीम कोर्टाच्या संबंधित विवेचित तरतुदी उच्च न्यायालयांना लागू करणं. 219 न्यायाधीशांची शपथ. 220 पूर्णवेळ न्यायाधीश असल्यास व्यवसाय करण्यावर बंदी घातलेली. कलम 220 न 221 न्यायाधीशांचं वेतन. 222 बदलीबाबत सांगितलेलं आहे त्यात गोष्टी. 223 कार्यकारी मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक. 224 अतिरिक्त आणि कार्यकारी न्यायाधीशांची नेमणूक. 224 हायकोर्टात निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करणं. 225 सध्याच्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र. 226 प्राधिलेख काढण्याचा अधिकार. 227 न्यायालयांवर त्याच्या अधिकार क्षेत्रात जे न्यायालय आहेत त्यांवर देखरेख करणं. विवेचित प्रकरणे उच्च न्यायालयाकडून वर्ग करणे. 229 न्यायालयाचे अधिकारी व कर्मचारी यांचा खर्च. 230 संघराज्य प्रदेशांसाठी उच्च न्यायालयाचा अधिकार विस्तार आणि 231 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक हायकोर्टाची स्थापना करणं. मग उच्च न्यायालयासंदर्भात भारतीय उच्च न्यायालयांचा कायदा 1861 जेव्हा इंग्रज होते तेव्हाच हा कायदा. 93 1862 कलकत्ता, बॉम्बे, मद्रास ह्या ज्या प्रेसिडेन्सी होत्या तिथे हायकोर्ट स्थापन केले गेले. त्यानंतर 1866 अलाहाबाद येथे 4थं न्यायालय स्थापन केलं. 1950 अस्तित्वात असलेली प्रांतिक हायकोर्ट जी होती त्या संबंधित राज्यांची उच्च न्यायालय बनली. त्यानंतर हायकोर्टाची स्थापना, त्याचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र व संख्या. भाग 6 मध्ये
कलम 214 ते 231 हायकोर्टाबद्दल माहिती आहे. कलम 214 काय सांगते? प्रत्येक राज्यासाठी एक हायकोर्ट असेल असं घटनेत सांगितलं गेलं होतं. परंतु 7वी घटना दुरुस्ती, आता ही घटना दुरुस्तीला लक्षात ठेवावं लागतं. त्यासाठी कलम 214 नुसार एक हायकोर्ट, 4, 5, 6 त्यांची बेरीज 7 होती. 7व्या घटना दुरुस्तीनं सामायिक हायकोर्ट म्हणजे संघराज्य आणि राज्यांना 2 किंवा अधिक राज्यांचं मिळून एक सामायिक हायकोर्ट असेल. त्यानंतर हायकोर्टाचं अधिकार क्षेत्र काय असेल तर जे राज्यांचं अधिकार क्षेत्र आहे तेच हायकोर्टाचं संबंधित राज्याच्या राज्यक्षेत्राच्या समव्यापी असतं. सध्या भारतात 24 हायकोर्ट आहेत. सर्वात लास्ट 2013ला 3 हायकोर्ट स्थापन झाले 2013 मध्ये. हे कसं लक्षात ठेवायचं? MNMGTR, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा. तर मणी मेघा ट्रिपल सीट हे 3 2013ला स्थापन झालेले हायकोर्ट आहे. त्यानंतर आपण पाहिलं की घटनेच्या 7व्या दुरुस्तीनं सामायिक हायकोर्ट स्थापन करायला मान्यता मिळाली. तर 3 जे हायकोर्ट आहेत ते सामायिक आहेत. ते 3 कुठले कुठले? बॉम्बे, गुवाहाटी, पंजाब व हरियाणा. बॉम्बे हे 1862ला स्थापन झालं होतं. त्यामध्ये महाराष्ट्र, गोवा, दादरा नगर हवेली आणि दीव दमण ह्यांच्यासाठी आहे ते. त्यानंतर गुवाहाटी जे 1948ला स्थापन झालं ते आसाम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि नागालँड या 4 राज्यांसाठी आहे. पंजाब व हरियाणा हे 1875ला स्थापन झालं, जे राजस्थान, हरियाणा आणि चंदीगडसाठी आहे. दिल्ली हा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला स्वतःचं हायकोर्ट आहे, जे 1966ला स्थापन झालेलं आहे. त्यानंतर जे केंद्रशासित प्रदेश आहेत ते कुठल्या हायकोर्टाअंतर्गत येतात ते पाहूयात. दादरा नगर हवेली आणि दीव दमण हे बॉम्बे हायकोर्टाअंतर्गत येतात. त्यानंतर अंदमान निकोबार कलकत्ता हायकोर्टाअंतर्गत, लक्षद्वीप, एर्नाकुलम, पुदुच्चेरी मद्रास हायकोर्टाअंतर्गत येतं, चंदीगड पंजाब व हरियाणा. त्यानंतर अशी काही हायकोर्ट आहेत जे त्या राज्याच्या राजधानीपेक्षा वेगळ्या शहरात आहेत. तर अशी 7 आहेत. UP MP पहिल्यांदा UPचं राजधानी आहे लखनौ, परंतु त्याचा हायकोर्ट आहे अलाहाबादला. MP मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ, त्याचा हायकोर्ट आहे जबलपूरला. ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर, त्याचं हायकोर्ट कटक. राजस्थानची राजधानी जयपूर, परंतु त्याचा हायकोर्ट जोधपूरला. छत्तीसगडची राजधानी रायपूर, त्याचा हायकोर्ट बिलासपूर. केरळची राजधानी तिरुवनंतपुरम, त्याचं एर्नाकुलम इथे हायकोर्ट आहे, जे लक्षद्वीप ह्याच्या अंडर येतं. त्यानंतर उत्तराखंड डेहराडून राजधानी, तर नैनितालला हायकोर्ट. शेवटचे 3 2013ला मणिपूर, मेघालय, त्रिपुरा झालं. मणिपूर मेघालय 25 मार्च 2013, तर त्रिपुरा 26 मार्च 2013ला स्थापन झालेलं आहे. तर हायकोर्टाबाबत कलम जे दिलेला आहे सर्वात पहिल्या 214 त्यामध्ये काय सांगितलं होतं की प्रत्येक राज्यासाठी एक हायकोर्ट असेल, घटनेत सांगितलं. परंतु 7व्या घटना दुरुस्तीनं 2 किंवा अधिक राज्यांसाठी, 2 किंवा अधिक राज्य व संघराज्य, 1 किंवा अधिक केंद्रशासित प्रदेशांसाठी सामायिक हायकोर्ट असेल. त्यामध्ये एक मुख्य न्यायाधीश व अन्य न्यायाधीश असतील. अन्य न्यायाधीशांची संख्या राष्ट्रपती ठरवतो. सर्वोच्च न्यायालयाबाबत तो अधिकार घटनेला दिलेला होता. त्यानंतर न्यायाधीशांची, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक सुद्धा राष्ट्रपतीच करतात. मग मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करताना सरन्यायाधीश, त्या संबंधित राज्यांचे राज्यपाल, सामायिक असेल तर सर्व जेवढे राज्य त्याच्यात येतात त्यांचे राज्यपाल यांच्याशी विचार करून राष्ट्रपती मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करतात. आणि अन्य न्यायाधीशांची नेमणूक करताना
हे सगळे आणि प्लस मुख्य न्यायाधीशांचा विचार राष्ट्रपती घेऊन त्यांची नेमणूक करतात. पुढे आहे पात्रता सांगितलंय की भारताचा नागरिक असला पाहिजे, 10 वर्ष न्यायिक सेवेत भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्रात न्यायिक रिलेटेड काही गोष्टी असतात त्या केल्या तरी म्हणजे वकील झाल्यानंतर धारण केलेल्या कोणत्याही न्यायिक पदाचा अथवा एखाद्या न्यायाधिकरणाच्या सदस्यत्वाचा अथवा केंद्र किंवा राज्याच्या नियंत्रणाखालील कायद्याचे विशेष ज्ञान असलेला कालावधी सुद्धा या 10 वर्ष कॅटेगरीत कॅल्क्युलेट केला जातो. त्यानंतर तो हायकोर्टात न्यायाधीश होण्यासाठी पात्र ठरू शकतो. पुढे आहे शपथ. ह्यांना जसे हायकोर्टातील सुप्रीम कोर्टात तील न्यायाधीशांना शपथ राष्ट्रपती देतात, तसे हायकोर्टातील न्यायाधीशांना शपथ राज्यपाल किंवा त्या प्रयोजनार्थ जी व्यक्ती नेमलेली असेल ती व्यक्ती देते. त्यांचा पदावधी याबाबत तरतुदी सांगितल्यात घटनेमध्ये. सुप्रीम कोर्ट 65 वर्ष तर हायकोर्ट 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो व्यक्ती न्यायाधीश राहू शकतो. तेही आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीच लेखी देऊ शकतात, कारण ह्यांची नेमणूक ही राष्ट्रपतींमार्फतच होते किंवा संसदेच्या शिफारसीनुसार ह्यांना काढून टाकलं जातं. सेम प्रोसिजर फॉलो केली जाते. न्यायालयीन चौकशी कायदा 1968 नुसार सुप्रीम कोर्टातील वकिलांना ज्या पद्धतीनं पदावरून दूर केलं जातं त्याच पद्धतीने हायकोर्टातील न्यायाधीशांनाही पदावरून दूर केले जाते. ह्यांच्या वयाबाबत जर काही प्रश्न उपस्थित राहिला तर राष्ट्रपती सरन्यायाधीशांचा सल्ला घेऊन निर्णय देतात आणि त्यांचा निर्णय हा अंतिम असतो. न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत कलम 217 मध्ये सांगितलेली सेम सुप्रीम कोर्टाची जी पद्धत आहे ती. त्यानंतर त्यांचे पगार आणि भत्ते हे कलम 221 मध्ये सांगितलेले आहेत. हायकोर्टातील न्यायाधीशांचा पगार आणि जे काही भत्ते असतात ते राज्याच्या संचित निधीतून दिले जातात, परंतु त्यांची जी काही पेन्शन असते ती भारताच्या संचित निधीतून दिली जाते. पुढे आहे कलम 222. कलम 222 न्यायाधीशांच्या बदलीबाबत डिटेलिंग सांगितलेले आहे. कलम 222 न्यायाधीशांची बदली. एका हायकोर्टातून दुसऱ्या हायकोर्टात न्यायाधीशांची बदली केली जाते. राष्ट्रपती सरन्यायाधीशांचा विचार घेऊन ही बदली करतात. मग आता याबाबत 1977 सुप्रीम कोर्टानं काय निकाल दिला? बदली केवळ अपवादात्मक उपाय किंवा जनहितार्थ असली पाहिजे, शिक्षा म्हणून दिली गेली पाहिजे नाही. 1994 सुप्रीम कोर्टाचा परत निकाल त्यांनी काय दिला? हे तर होतच, बदली झालेला न्यायाधीश बदलीला आव्हान देऊ शकतो. फक्त म्हणजे त्या न्यायिक पुनर्विलोकनाच्या कक्षेत ही बदली येते, पण ज्याची बदली झाली तोच देऊ शकतो. आणि 1998 सरन्यायाधीश ही बदली करताना 4 ज्येष्ठतम न्यायाधीश आणि 2 हायकोर्टातील मुख्य न्यायाधीश यांचा विचार घेऊन 2 हायकोर्टातील मुख्य न्यायाधीश म्हणजे ज्या न्यायालयातून बदली होणार आहे त्या न्यायालयातील मुख्य न्यायाधीश आणि ज्या हायकोर्टात बदली होऊन जाणार आहे तिथला मुख्य न्यायाधीश हा 1998 न्यायाधीश निर्णय दिलेला आहे. आणि पुढे आहे कलम 223 अन्वये कार्यार्थ किंवा हंगामी न्यायाधीशाची नेमणूक. हे पण मुख्य न्यायाधीशाची नेमणूक. पद रिक्त असेल, तो अनुपस्थित असेल किंवा कर्तव्याचे पालन करण्यास असमर्थ असेल तर राष्ट्रपती हायकोर्टातील इतर न्यायाधीशांची नेमणूक करू शकतो. आपण पाहिले अगोदरच की न्यायाधीशांच्या नेमणूक हायकोर्टातील राष्ट्रपती करतो, त्यामुळे हंगामी मुख्य न्यायाधीशाची नेमणूक कलम 223 अन्वये करायची झाली तरी ती राष्ट्रपतीच करतात. त्यानंतर अतिरिक्त न्यायाधीश यांची जरी नेमणूक करायची असेल तर ती सुद्धा राष्ट्रपती करतात. जी सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश करायचे असतील तर काय तदर्थ न्यायाधीश ती सरन्यायाधीश राष्ट्रपतींच्या संमतीने करतात, परंतु हायकोर्टातील अतिरिक्त न्यायाधीश राष्ट्रपतीच करतात. का करावी लागते तर कामकाजात तात्पुरती वाढ झाली असेल किंवा थकीत काम असेल, ही कलम 224 अन्वये केली जाते. अतिरिक्त न्यायाधीश हा 2 वर्षांसाठी असू शकतो किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत, 2 गोष्टी. आणि हंगामी न्यायाधीश जो असेल हा पण राष्ट्रपतीच
त्याची नेमणूक करतात पात्र असलेल्या व्यक्तीला. जर न्यायाधीश गैरहजर असेल किंवा असमर्थ असेल, त्याची मुख्य न्यायाधीश म्हणून हंगामी न्यायाधीश म्हणून नेमणूक केली जाते. आणि जोपर्यंत मुख्य न्यायाधीश किंवा न्यायाधीश स्वतःचं पद ग्रहण करत नाही तोपर्यंत किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत हे केलं जातं. मूळ न्यायाधीश जोपर्यंत पद ग्रहण करत नाही तोपर्यंत. आणि हा जो आहे किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत. परंतु अतिरिक्त न्यायाधीश 2 वर्षांसाठीच असू शकतो किंवा 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत. 214A मध्ये सांगितलंय की निवृत्त न्यायाधीश हायकोर्टातील जे असतील त्यांची हायकोर्टात नियुक्ती निवृत्त न्यायाधीशांची मुख्य न्यायाधीश करू शकतात. त्या किंवा इतर हायकोर्टातील निवृत्त न्यायाधीश असू शकतो तो. त्यासाठी त्यांना राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक, त्या व्यक्तीची पण संमती आवश्यक असते. आणि अशी व्यक्ती राष्ट्रपती काही जे भत्ते निर्धारित करतील ते मिळवण्यासाठी पात्र आणि उच्च न्यायालयाचे सर्व अधिकार त्यांना मिळतात. परंतु इतर वेळेस तो काही मुख्य न्यायाधीश असणार उच्च न्यायालयाचा न्यायाधीश असणार नाही. हायकोर्टाचे स्वातंत्र्य जे आपण सुप्रीम कोर्टाचे 10 स्वातंत्र्य घेतले सेम तेच स्वातंत्र्य हायकोर्टाबाबत लागू होतं. त्यानंतर आहे हायकोर्टाचे अधिकार क्षेत्र. सर्वात पहिले आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. त्याआधी त्याची भूमिका काय आहे तर हे अपिलाचं राज्यांबाबत अपिलाचं अंतिम न्यायालय. मग ह्याच्या पुढे अपील करायचं असेल तर सुप्रीम कोर्ट. त्यानंतर घटनेचा संरक्षण करता आहे मूलभूत हक्कांचा हमीदार. कलम 225 अन्वये सर्वात हायकोर्टाचे अधिकार आणि अधिकार क्षेत्र घटनेच्या प्रारंभापूर्वी जे होते तेच राहणार आहेत. फक्त त्याच्यात महसूल विषयक मुद्द्यांबाबतचं अधिकार क्षेत्र हायकोर्टाच्या ह्याच्यात ॲड केलेलं आहे. हायकोर्टाला घटनेने प्रदान केलेल्या अधिकार क्षेत्रात संसद किंवा राज्य विधिमंडळाला घट करता येत नाही, बदल करता येत नाही, परंतु ते वाढवता येऊ शकतो. आणि इतर जे अधिकार क्षेत्र असतात त्याच्यात बदल करता येतो. अधिकार क्षेत्र हायकोर्टाला कुठल्या कुठल्या बाबीतून प्राप्त होतं तर घटनेनं ज्या काही तरतुदी केल्या त्यावरून, एकत्व अभिलेख, संसद जे कायदेकरण त्या, राज्य विधिमंडळाचे कायदे, भारतीय दंड संहिता 1860, फौजदारी कायद्यांसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 आणि दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 या गोष्टींमधून हायकोर्टाला त्याचा अधिकार क्षेत्र प्राप्त होतं. तर सर्वात पहिले आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्र. प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे असं क्षेत्र जिथं खटल्याची पहिल्यांदाच सुनावणी केली जाते, म्हणजे डायरेक्ट हा खटला हायकोर्टात येणार. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत जे की ज्या खटल्यांसाठी आपण डायरेक्ट हायकोर्टात जाऊ शकतो. तर समुद्र किंवा जहाजाशी संबंधित काही प्रकरणे असली, इच्छापत्र, विवाह, घटस्फोट, कंपनी कायदे, न्यायालयाचा अवमान. त्यानंतर संसद किंवा राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या निवडणुकीबाबतचे विवाद असतील, संसद किंवा राज्य विधानमंडळाच्या सदस्यांबाबत. महसूल संकलनाबाबत केलेल्या कृती किंवा दिलेल्या आदेशांबाबत, महसुलाच्या विषयाबाबत, मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीबाबत. दुय्यम न्यायालयातून वर्ग केलेले खटले डायरेक्ट उच्च न्यायालयात येतात. कलकत्ता, मद्रास, मुंबई, दिल्ली हे जे काही 4 हायकोर्ट आहेत ह्यांना मोठ्या रकमेबाबत प्रारंभिक अधिकार क्षेत्र प्राप्त होते. आणि 1973 पूर्वी हे जे काही हायकोर्ट आहेत कलकत्ता, मुंबई, मद्रास ह्यांना प्रारंभिक फौजदारी अधिकार क्षेत्र सुद्धा प्राप्त होतं. परंतु फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 जी अन्वये हे अधिकार पूर्णतः रद्द करण्यात आले. प्राधिलेख काढण्याचा अधिकार आपण पाहिलं होतं सुप्रीम कोर्टाच्या बाबत पण. प्राधिलेख काढण्याचा अधिकार ज्यामध्ये मूलभूत हक्कांचं उल्लंघन या मूळ कारणासाठी हायकोर्ट कलम 232 अन्वये प्राधिलेख काढू शकतो. तर 226 अन्वये तर सुप्रीम कोर्ट 32 अन्वये प्राधिलेख काढू शकतो. परंतु हायकोर्टाचा प्राधिलेख काढण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टापेक्षा व्यापक आहे, कारण ते इतर कायदेशीर बाबींसाठी सुद्धा प्राधिलेख काढू शकतं. आणि हा जो काही प्राधिलेख काढण्याचा अधिकार आहे तो घटना दुरुस्ती करून काढून टाकता येणार नाही, कारण की
हा प्राधिलेख काढण्याचा अधिकार घटनेच्या मूळ संरचनेचाच एक भाग आहे. हा निर्णय 1997चा जो चंद्रकुमारन खटला होता तेव्हा सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा हा अधिकार आपण घटना दुरुस्ती करून काढून टाकू शकत नाही. त्यानंतर तिसरा अधिकार आहे अपिलाचे अधिकार क्षेत्र. प्रारंभिक अधिकार क्षेत्रापेक्षा हे व्यापक आहे. दिवाणी अपील किंवा फौजदारी प्रकरणांमध्ये अपील होऊ शकतो. जिल्हा न्यायालय, अतिरिक्त जिल्हा न्यायालय, इतर अधीनस्थ न्यायालय यांचा आदेश किंवा यांचे जे निकाल आहेत त्याविरुद्ध अपील हा हायकोर्टात केला जातो, ज्यात जर कायदा किंवा वस्तुस्थितीविषयी प्रश्नाचा समावेश असेल तर. आणि कलकत्ता, बॉम्बे, मद्रास न्यायालयांतर्गत अपीलाची तरतूद आहे जर एकाच न्यायाधीशाने खटल्याचा निकाल दिला गेला असेल तर. पुन्हा हायकोर्टात अपील करता येतं. 1997 मध्ये न्यायाधिकरणे स्थापन झाली. कलम 223A आणि B नुसार. तर हायकोर्टाचा प्राधिलेख अधिकार क्षेत्राच्या अधीन म्हणजे हा अपील अगोदर हायकोर्टात करावा लागतो. डायरेक्ट सुप्रीम कोर्टात करता येऊ शकत नाही. डिटेलमध्ये आपण न्यायाधिकरणी प्रकरणात पाहूया. फौजदारी प्रकरणांबाबत अपील करण्याचा हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रात काय सत्र न्यायालय म्हणजे फौजदारी न्यायालय असतात, ज्या किंवा अतिरिक्त सत्र न्यायालय यांनी जे काही निर्णय दिला त्याच्या विरुद्ध अपील हायकोर्टात करता येतो. किंवा जर मृत्यूदंडाची जी शिक्षा देतं हे हायकोर्टापेक्षा कनिष्ठ न्यायालय, त्यांना हायकोर्टाच्या संमतीशिवाय ती देतच येत नाही. त्यानंतर पर्यवेक्षणात्मक अधिकार कलम 227 अन्वये सांगितलेली आहेत. अधिकार क्षेत्रात न्यायालय आणि न्यायाधिकरणे मग ह्या पर्यवेक्षण करायचं आहे म्हणजे इतर न्यायालय जे आहेत त्यांचे प्रतिनिधी मागवता येतात, कामकाजाचं नियमन करता येतं, ज्यांच्यामध्ये जे कामे करणारी व्यक्ती असतात त्यांची फीची कोष्टके ठरवण्यात येऊ शकतात, जसं की शैली, लिपिक, अधिकारी, न्यायवादी, अधिवक्ते, वकील असतात त्यांची फी ठरवली गेली जाते. हा जो अधिकार आहे तो व्यापक अधिकार आहे आणि स्वेच्छाधिकार आहे. ह्याचा वापर कधी केला जातो? अधिकार क्षेत्राचे अतिक्रमण झालं, नैसर्गिक न्यायाचे घोर उल्लंघन, कायद्याची चूक किंवा स्पष्ट अन्याय दिसत असेल हायकोर्टाला तर. त्यानंतर चुकीचा निष्कर्ष, वरिष्ठ न्यायालयांच्या कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर हा अधिकार वापरला जातो. पर्यवेक्षणाच्या अधिकारातच सैनिकी न्यायालय, न्यायाधिकरणे वगळता हायकोर्ट आपल्या भौगोलिक अधिकारांची जेवढी न्यायालय येतात ते त्यांच्यावरती पर्यवेक्षण करू शकतो. कधी वापरला जातो हा अधिकार? त्याच्या जर अधिकार क्षेत्राबाहेरील कृती असेल, त्याचा अधिकार नाही आहे तरी पण त्यांनी ती कृती केली, तेव्हा नैसर्गिक कायद्यांचं उल्लंघन होत असेल, कायदेविषयक चूक झाली असेल, काही वरिष्ठ न्यायालयाने घालून दिलेल्या कायद्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं असेल, इतर निरीक्षणे नोंदवली गेली असेल किंवा आपल्याला समोर अन्याय धडधडीत दिसतो त्यावेळेस हा अधिकार वापरला जातो. त्यानंतर अधीनस्थ न्यायालयांवर नियंत्रण ठेवण्याचा हा जो काही प्रशासकीय अधिकार आहे हायकोर्टांना. जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणूक त्यामध्ये येते. त्यामध्ये त्यांची पदस्थापना, पदोन्नती, न्यायिक सेवेतील इतर काय सदस्यांची पदस्थापना, पदोन्नती पण येते. त्यानंतर हायकोर्टाचा कायदा त्याच्या अधिकार क्षेत्रातील सर्व अधीनस्थ न्यायालयांवर बंधनकारक. हायकोर्ट जो कायदा करेल तर त्याच्या अंडर जे त्यांना तो बंधनकारकच असतो. अधीनस्थ न्यायालयातील प्रकरणे हायकोर्ट ही स्वतःकडे घेऊ शकतात, त्यावर निर्णय देऊ शकतात. अभिलेख न्यायालय कलम 215 अंतर्गत हायकोर्ट जे आहे ते अभिलेख न्यायालय आहे, म्हणजे त्याने दिलेले निर्णय, कृती, निवाडे ह्याची नोंद ठेवतो. पुढे न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कलम 42वी जी घटना दुरुस्ती होती तेव्हा उच्च न्यायालयाच्या न्यायिक पुनर्विलोकनाच्या अधिकार क्षेत्रात घट केली गेली होती, ज्याद्वारे केंद्रीय कायद्याची घटनात्मकता तपासण्याचा अधिकार उच्च न्यायालयांना नव्हता. परंतु 43व्या घटना दुरुस्तीने पुन्हा आधीची स्थिती पुनर्स्थापित केली, त्यामुळे उच्च न्यायालयांचा अधिकार क्षेत्र जसं होतं अगोदर तेवढंच आहे.
त्यानंतर आता महाराष्ट्राबद्दल पाहिजे तर बॉम्बे हायकोर्ट हे जे आहे ते 14 ऑगस्ट 1862ला स्थापन झालं. त्यात सध्या 75 न्यायाधीश आहेत. खंडपीठ हे औरंगाबाद, नागपूर, पणजी येथे आहे. 22 न्यायाधीश जे सुप्रीम कोर्टात बॉम्बे हायकोर्टातून गेलेले आहेत त्यापैकी 8 हे सरन्यायाधीश झालेली आहेत. कनिष्ठ न्याय व्यवस्था त्यानंतर हे उच्च न्यायालयाच्या अधीनस्थ असते. हे जिल्हा व त्याखालील स्तरावर घटनेच्या भाग 6 मध्ये कलम 223 ते 237 मध्ये त्यामध्ये कलम 223 जे सांगितले ते जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक ही राज्यपालामार्फत होते, ज्यामध्ये हायकोर्टाचा विचार घेऊन राज्यपाल जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक करतात. त्यासाठी पात्रता सांगितली केंद्र किंवा राज्य शासनाच्या सेवेत नसावी अशी व्यक्ती, 7 वर्ष अधिवक्ता किंवा वकील असावा आणि हायकोर्टानं त्याची शिफारस केलेली असावी. त्यावेळी जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक होते. त्यानंतर 234 कलम अन्य व्यक्तींची न्यायिक सेवेतील भरती, जी राज्यपाल हायकोर्टाचा विचार घेऊन करतात आणि त्यासाठी राज्य लोकसेवा आयोग जे असते ती परीक्षा घेऊन त्यांची भरती केली जाते. त्यानंतर 235 कलम आहे कनिष्ठ न्यायालयांवरील नियंत्रण. कनिष्ठ न्यायालयांवर नियंत्रण हायकोर्टात असतं. त्यांची पदस्थापना, पदोन्नती, रजा मंजुरी या सर्व बाबत हायकोर्ट नियंत्रण ठेवतं. त्यानंतर कलम 236 आहे अर्थ लावणे. 2 शब्द प्रयोग आहेत ज्याचा त्यामध्ये अर्थ सांगितलेला आहे. जिल्हा न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीशामध्ये नगर दिवाणी न्यायालय, अप्पर जिल्हा न्यायालय, सहाय्यक जिल्हा न्यायाधीश, सहाय्यक जिल्हा न्यायाधीश, लघुवाद न्यायाधीश, मुख्य प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट आणि अप्पर मुख्य प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट, सत्र न्यायाधीश, अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि सहाय्यक सत्र न्यायाधीश, अप्पर सत्र न्यायाधीश. तर या हे न्यायाधीश येतात जिल्हा न्यायाधीशमध्ये. नंतर न्यायिक सेवा म्हणजे जिल्हा न्यायाधीश त्याहून कनिष्ठ अशी अन्य न्यायिक पदे. पुढे आहे 237 कलम विवक्षित दंडाधिकाऱ्यांना तरतुदी लागू करणे. राज्यपाल अशा काही गोष्टी लागू करू शकतात. त्यानंतर कनिष्ठ न्यायव्यवस्थेची रचना जर पाहायची असेल तर त्यामध्ये हायकोर्टाच्या अंडर जिल्हा व सत्र न्यायाधीशांचं न्यायालय असतं. जिल्हा न्यायाधीश जेव्हा दिवाणी न्यायालयात कार्य करतो तेव्हा तो जिल्हा न्यायाधीश असतो आणि फौजदारी कामांसाठी तेव्हा तो सत्र न्यायाधीश असतो. मग न्यायिक आणि प्रशासकीय अधिकार, अधीनस्थ न्यायिक पर्यवेक्षणात्मक अधिकार, त्याच्या अधीनस्थ जे जिल्हा न्यायाधीश जे आहे न्यायालय त्यांना त्याच्या अधीनस्थ जे न्यायालय आहेत त्यांच्यावर पर्यवेक्षणात्मक अधिकार. ह्याच्या निर्णयाविरुद्ध अपील हायकोर्टात करता येतो. सर्व प्रकारच्या शिक्षा देतात, परंतु मृत्यूदंड हायकोर्टाच्या संमतीविना देता येत नाही. दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय. दिवाणी न्यायालयात जिल्हा न्यायाधीश असतो आणि फौजदारी न्यायालयात सत्र न्यायाधीश असतो. दिवाणी न्यायालयाच्या खाली असतो वरिष्ठ विभाग आणि कनिष्ठ विभाग. तर वरिष्ठ विभाग जो असतो दिवाणी न्यायाधीशाचे न्यायालय वरिष्ठ विभाग सरकारने केलेले तसेच सरकार विरुद्ध 1 लाखापेक्षा अधिक रुपयांपेक्षा अधिक खटलेचे निकाल इथे दिले जातात. याविरुद्ध अपील जिल्हा न्यायालयात दिला जातो. 3 लाखांपेक्षा जास्त असेल तर हायकोर्टात दिला जातो. त्यानंतर कनिष्ठ विभागात 1 लाख रुपयांपर्यंतच्या खटल्यांवरचे निर्णय दिले जातात. त्याला मुन्सिपचे न्यायालय असं सुद्धा म्हटलं जातं. फौजदारी किंवा सत्र न्यायालय जे असतं त्यात मुख्य न्यायिक दंडाधिकाराचं न्यायालय असतं. त्यामध्ये 7 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा. न्यायिक दंडाधिकारी प्रथम दर्जा तिथे 3 वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली जाते. 3 वर्षावरती 3 वर्षांपर्यंत, इथं 7 वर्षांपर्यंत आणि इथं 1 लाख रुपयांपर्यंत आणि इथं 3 लाख रुपयांपर्यंत. 1 लाखापेक्षा अधिक खटल्यांचे 3 लाख रुपयांपर्यंत. 3 लाखांपेक्षा जास्त हायकोर्टात जातात. महानगरमध्ये शहर दिवाणी न्यायालय असतं आणि महानगर दंडाधिकारी न्यायालय असतं फौजदारी गुन्ह्यांसाठी खटल्यांसाठी. नंतर राष्ट्रीय न्यायिक सेवा प्राधिकरण हे 1987ला स्थापन झालं. संसदेने मान्यता दिली. त्यानंतर ते अंमलात आणलं गेलं 9 नोव्हेंबर 1995ला. ह्याचा उद्देश काय होता तर
ह्याचा उद्देश कलम 39 आहे, जे राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्त्वे, त्यात काय सांगितलं होतं की गरीब व दुर्बल घटकांसाठी कायदेविषयक मोफत व निःशुल्क सहाय्य ते साध्य करण्यासाठी या प्राधिकरणाची स्थापना केली गेली. ते साध्य करण्यासाठी तत्त्वे व धोरणे ठरवण्याचं काम राष्ट्रीय न्यायिक सेवा व प्राधिकरण करत असते. मग या गोष्टींचा फायदा मिळवण्यासाठी कुठल्या व्यक्ती पात्र असतात? महिला व बालके, अनुसूचित जाती जमाती सदस्य, औद्योगिक कामगार, मोठे संकट, हिंसाचार, पूर, दुष्काळ, भूकंप, औद्योगिक संकटे ह्यांचे पीडित, त्यानंतर अपंग व्यक्ती, स्थानबद्ध व्यक्ती, वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी किंवा सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत 1.5 लाखापेक्षा कमी असेल तर, मानवी व्यापारांचे पीडित किंवा भिकारी, या गोष्टींचा फायदा घेऊ शकतात. पुढे आहे लघुवाद न्यायालय, ज्यांची स्थापना 1953ला कोर्ट ऑफ रिक्वेस्ट 1753ला कोर्ट ऑफ रिक्वेस्ट म्हणून झालेली प्रेसिडेन्सी शहरांमध्ये मुंबई, मद्रास, कलकत्ता लघुवाद न्यायालय. त्यानंतर 1850मध्ये लघुवाद न्यायालयांचं रूपांतर प्रेसिडेन्सी लघुवाद न्यायालय कायदा 1882 संमत करून झाला. त्यानंतर कमी मूल्यांचे दिवाणी खटले यामध्ये चालले जातात. मुख्य जसं की घरमालक भाडेकरू, मालमत्ता कर, म्युनिसिपल निवडणूक तंटे यांसारखे कमी मूल्यांचे दिवाणी खटले किंवा असे सरकारी कायदे, स्थावर मालमत्ता, कौटुंबिक तंटे याबाबतचे खटले लघुवाद न्यायालयात चालले जात नाहीत. यांचा निर्णय अंतिम असतो आणि ह्याचं परीक्षण हायकोर्टात केलं जातं. महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी लघुवाद न्यायालय आहेत. पुढे आहे कौटुंबिक न्यायालय. कौटुंबिक न्यायालय 1984चा कायदा होऊन स्थापन झाली गेली. यामध्ये कुठल्या प्रकारचे खटले येतात तर घटस्फोट, पोटगी, मुलांचे पालकत्व, मालमत्तेची मालकी. राज्य सरकार हायकोर्टाशी विचारविनिमय करून अशा न्यायालयांची स्थापना करू शकतो. तसं तर 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये राज्य सरकार किंवा राज्य सरकारना वाटलं एखाद्या शहरात स्थापन करावं तर ते स्थापन करू शकतात. याविरुद्ध अपील हायकोर्टात देता येतो. महाराष्ट्रातील पहिले 1988ला पुणे येथे स्थापन झाले. 1984चा कायदा 1988ला पुणे येथे स्थापन झालं. महाराष्ट्रात सध्या 16 आहेत. मुंबई 7, पुणे 5, नागपूर, औरंगाबाद प्रत्येकी 2 आणि देशात 438 आहेत. पुढे आहे ग्राम न्यायालय. ग्राम न्यायालय अधिनियम 2008 त्यानुसार स्थापना 2016ला झाली. सध्या कार्यरत 175 आहेत. सर्वात जास्त मध्य प्रदेशमध्ये 89 आणि महाराष्ट्रात 23 ग्राम न्यायालये आहेत. लोक अदालत, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, परीक्षेला विचारले जाते याबाबत प्रश्न. लोक अदालत काय आहे तर न्यायालयातील प्रलंबित खटले किंवा खटले करण्यापूर्वीच्या पातळीवर असलेले विवाद, तोडगा, त्यांवर जर तोडगा मिळवायचा असेल तर लोक अदालतमध्ये जाऊ शकते. यातमध्ये कोणी जेता किंवा पराभूत नसतो. हा न्यायिक सेवा प्राधिकरण जे 1987ला स्थापन केलेलं गेलं त्यानुसार लोक अदालतला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. परंतु त्यापूर्वीच 1982ला गुजरातमध्ये पहिली लोक अदालत स्थापन झाली होती, जी सक्सेसफुल झाली होती तिच्या कामामध्ये. मग यामध्ये कुठल्या प्रकारचे खटले येऊ शकत नाही तर कोणत्याही कायद्यानुसार तडजोड पात्र नसलेले खटले लोक अदालतच्या अधिकार क्षेत्राबाहेर. आणि कधी लोक अदालतमध्ये तुम्ही जाऊ शकता जर दोघांपैकी एक पक्षकार लोक अदालतसाठी जाण्यास तयार असेल किंवा न्यायालयाला लोक अदालतने हा खटला हाताळणं योग्य वाटत असेल तर. ह्याचं कामकाज भारतीय दंडसंहिता 1860 नुसार चालतं. ह्यांचा निर्णय अंतिम असतो. ह्याच्या निर्णयाविरुद्ध आणि तो बंधनकारक असतो. ह्यांच्या निर्णयाविरुद्ध काही अपील करता येऊ शकत नाही. 10 लाख रुपयांपर्यंतचे खटले लोक अदालतमध्ये चालतात. ही मर्यादा वाढवली जाऊ शकते. यामध्ये विद्यमान न्यायाधीश किंवा सार्वजनिक सेवांमधील व्यक्ती मिळून निर्णय देत असतात. न्यायिक सेवा प्राधिकरण 1987मध्ये दुरुस्ती केली 2002ला आणि त्यानुसार कायमस्वरूपी लोक अदालत स्थापन केली गेली सार्वजनिक सेवा पुरवण्याबाबतचे खटले हाताळण्यासाठी. पुढे आता महत्त्वाच्या घटना दुरुस्ती आणि न्यायालयांबाबत. तर 7वी सगळ्यात महत्त्वाची घटना दुरुस्ती, जिच्याद्वारे सामायिक हायकोर्ट स्थापन केलं जाऊ शकतं 2 किंवा अधिक राज्यांसाठी. उच्च न्यायालयांचे अधिकार क्षेत्र संघराज्यांना लागू केले. उच्च न्यायालयात अतिरिक्त व प्रभारी न्यायाधीशांची नियुक्ती
7व्या घटनादुरुस्तीनंतर केली जाऊ लागली. त्यानंतर 15वी घटनादुरुस्तीबाबत हायकोर्टाबाबत 15व्या घटनादुरुस्तीने हायकोर्टाबाबत अनेक निर्णय दिले गेले. उच्च न्यायालयांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात घडलेल्या कारणांसाठी आणि त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरील व्यक्तीला किंवा प्राधिकरणाला प्राधिलेख ते जारी करू शकतात. जर घटनेचं मूळ किंवा कारण त्यांच्या अधिकार क्षेत्रात असेल तर ते त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरील व्यक्तीविरुद्ध प्राधिलेख काढू शकतात. हायकोर्ट न्यायाधीश निवृत्तीचं वय 60 वरून 62 केलं गेलं. निवृत्त न्यायाधीशांची प्रभारी न्यायाधीश म्हणून नियुक्ती, बदली झालेल्या न्यायाधीशांना भरपाई भत्ता दिला जातो. हायकोर्टातील निवृत्त न्यायाधीश सुप्रीम कोर्टातील हंगामी न्यायाधीश म्हणून जाऊ शकतात. हायकोर्टाने सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांचे वय निश्चित करण्याबाबतच्या तरतुदी या सगळ्या गोष्टी 15व्या घटनादुरुस्तीने केल्या गेल्या. पुढे आहे 19वी घटनादुरुस्ती, ज्याद्वारे निवडणूक न्यायाधिकरण जे घटनेच्या 223 कलमनुसार स्थापन केले जातात न्यायाधिकरणे, ते निवडणूक न्यायाधिकरण रद्द करण्यात आले. निवडणूक याचिकांची सुनावणी करण्याचा अधिकार हायकोर्टाला देण्यात आला. त्यानंतर 42वी घटनादुरुस्तीने सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांचे प्राधिलेख काढण्याचे हक्क मर्यादित केले होते. न्यायिक पुनर्विलोकनाने प्राधिलेख काढण्याचे, परंतु 43व्या घटनादुरुस्तीने पुन्हा ते पुनर्स्थापित केले गेले. नंतर 54वी घटनादुरुस्तीनं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील न्यायाधीशांचे वेतन वाढविण्यात आले. भविष्यात सामान्य कायदा करून त्यात बदल करण्याचे अधिकार संसदेला देण्यात आले. थँक्यू.